नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. मी ससाने JS, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक आपले मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण कार्यशाळा व गणित व शास्त्र या विषयातील गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रोपोर्शन या पाठाचे अध्ययन करणार आहोत. दोन किंवा अधिक एकाच एककात दर्शविलेल्या संख्यांच्या तुलनेला गुणोत्तर असे म्हटले जाते. गुणोत्तर हे दोन डॉट या चिन्हाचा वापर करून लिहिले जाते. ए व बी या संख्यांचे गुणोत्तर A:B किंवा A/B या पद्धतीने सुद्धा लिहिले जाते. गुणोत्तराचा अभ्यास करताना गुणोत्तराचे काही जे गुणधर्म आहेत, हे गुणधर्मही आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कारण की कार्यशाळा गणित व शास्त्र विषयामध्ये किंवा आपल्या सैद्धांतिक विषयामध्ये अनेक ज्या व्याख्या असतात, त्या व्याख्यांचे सूत्र असतात, त्यांची त्या व्याख्येमध्ये गुणोत्तर हा शब्द प्रयोग झालेला असतो. उदाहरणार्थ स्ट्रेस स्ट्रेन मध्ये स्ट्रेन चे गुणोत्तर काय आहे असा प्रश्न विचारला जातो. स्ट्रेनची व्याख्या ही दोन्ही ठिकाणी लांबी असल्यामुळं लांबीतील वाढ छेद मूळ लांबी असं त्याचं सूत्र असल्यामुळं हे गुणोत्तर येतं आणि स्ट्रेनला कुठल्याही प्रकारे गुणोत्तर असल्यामुळे त्याला एकक लावलं जात नाही. खालीलप्रमाणे गुणोत्तराचे काही गुणधर्म आहेत. 1 नंबर, गुणोत्तरातील सर्व संख्यांची एकके सारखीच असतात. गुणोत्तरातील प्रत्येक पदाला एकाच संख्येने गुणले किंवा भागले असता त्याचे मूल्य बदलत नाही, स्वरूप बदलते. गुणोत्तर दर्शवताना कोणतेही एकक लावले जात नाही. यापूर्वीच मी आपणास सांगितलं आहे की स्ट्रेनची जी व्याख्या आहे, त्या व्याख्या मध्ये स्ट्रेन हे गुणोत्तर आहे. खालील उदाहरणामध्ये आपण काही उदाहरणं बघणार आहोत गुणोत्तराच्या बाबतीत आणि नेहमी विचारले जाणारी ही उदाहरणं आहेत. उदाहरण क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे A:B बरोबर 5:8 आणि B:C बरोबर 3:7 हे गुणोत्तर आपणास दिलेले आहे. तर नवीन गुणोत्तर A:B B:C किती येईल असा हा प्रश्न आहे. आपल्याला जे गुणोत्तर दिलेलं आहे A:B बरोबर 5:8 आणि B:C बरोबर 3:7 या संख्यांचं गुणोत्तराचं आपण निरीक्षण केलं असता आपल्याला या ठिकाणी B ची किंमत जर आपण समान केली तर आपल्याला नवीन गुणोत्तर A:B B:C हे मिळू शकते. A:B या गुणोत्तराच्या किमतींना थोडक्यात 5:8 याला 3 ने गुणलं असता आपल्याला जे नवीन किंमत मिळते गुणोत्तराची A:B बरोबर 15:24 तसेच B:C 3:7 या गुणोत्तरास 8 ने गुणलं असता आपल्याला B:C हे नवीन किंमत मिळते 24:56. या ठिकाणी आपण या नवीन गुणल्यानंतर जे गुणोत्तर आपल्याला A:B आणि B:C हे मिळालेलं आहे, यामध्ये आपल्याला एक निदर्शनास येतं की निरीक्षण येतं की B ची जी किंमत आहे ही या उदाहरणामध्ये सारखी झालेली आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी A:B B:C हे नवीन गुणोत्तर मिळते 15:24 24:56. पुढे एक आपण वर्णनात्मक उदाहरण बघणार आहोत. शीला व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष होते. त्या दोघांचे वय काढा. उदाहरण आपण बघितलं तर शीला व श्याम यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:5 आणि त्यांची वयाची बेरीज दिलेली आहे 40 वर्ष. समजा आपण शीला व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर 3x:5x बरोबर 40 वर्ष
या ठिकाणी आपण x ची किंमत शोधली तर आपल्याला मिळतं 3x अधिक 5x बरोबर 40, 8x बरोबर 40, तर x बरोबर 40/8, तर x ची किंमत मिळते आपल्याला 5. शिलाचं वय आपण मानलेलं आहे 3x, x ची किंमत शोधलेली आहे आपण 5. 3 गुणिले 5 तर आपल्याला शिलाचे वय हे 15 वर्ष मिळते. श्यामचे वयाची जी किंमत आहे ती आपण मानलेली आहे 5x, बरोबर 5 गुणिले 5 बरोबर 25 वर्ष ही आपल्याला श्यामच्या वयाची बेरीज मिळते. या ठिकाणी जर आपण बघितलं दोघांच्या वयाची जी बेरीज दिलेली आहे हे 40 वर्ष. उदाहरण टॅली करण्यासाठी आपण शीला आणि श्याम यांच्या वयाची बेरीज केली तर आपल्याला ती 40 वर्ष मिळतेच. म्हणजेच आपण या ठिकाणी सोडवलेले जे उदाहरण आहे ते आपलं टॅली झालेलं आहे. प्रमाण प्रपोर्शन. जेव्हा दोन गुणोत्तर समान असतात तेव्हा त्या गुणोत्तरातील क्रमाने घेतलेली 4 पदे प्रमाणात आहेत असे म्हणतात. उदाहरणार्थ 3:5 बरोबर 9:15. हे आपल्याला या पद्धतीने लिहिता येतं. 3/5 बरोबर 9/15. जर या सर्व संख्या जर आपण विचारात घेतल्या 3, 5, 9, 15 या क्रमाने येणाऱ्या संख्या प्रमाणात आहेत असं म्हटलं जातं. यात 3 व 15 ला अंत्य प्रमाणपद व 5 व 9 ला मध्यम प्रमाणपद म्हटलं जातं. प्रमाणाचे काही जे प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. समप्रमाण. जेव्हा एखादी गोष्ट वाढते किंवा कमी होते तेव्हा तिच्याशी संबंधित दुसरी गोष्ट ही त्याच प्रमाणात वाढते किंवा कमी होते. उदाहरणार्थ 2 लिटर दुधाची किंमत 30 रुपये असल्यास त्याच दराने 5 लिटर दुधाची किंमत किती होईल? समजा 5 लिटर दुधाची किंमत आपण 1 रुपये समजली. जर लिटरची संख्या वाढली तर किंमतही वाढणार. म्हणून यास आपण समप्रमाण असं म्हणू. 2 लिटर दूध छेद 5 लिटर दूध बरोबर 30 रुपये छेद x. या ठिकाणी तिरकस जर गुणाकार आपण केला तर आपल्याला 2x बरोबर 5 गुणिले 3 बरोबर x बरोबर 150 भागिले 2 बरोबर 75 रुपये. म्हणजेच आपल्याला 5 लिटर दुधाची किंमत ही या उदाहरणामध्ये 75 रुपये इतकी मिळालेली आहे. व्यस्त प्रमाण इनव्हर्स प्रपोर्शन. जेव्हा एखादी गोष्ट वाढते किंवा कमी होते तेव्हा तिच्याशी संबंधित गोष्ट ही त्याच प्रमाणात कमी होते किंवा वाढते. उदाहरणार्थ 5 मजूर एक काम 45 दिवसात करतात तर तेच काम 15 मजूर किती दिवसात करतील? मजुरांची संख्या वाढली, दिवस कमी, व्यस्त प्रमाण. समजा 15 मजूर x दिवस काम करतील, 5 मजूर छेद 15 मजूर बरोबर x दिवस छेद 45 दिवस. तर या ठिकाणी आपण x ची किंमत जर शोधली 15x बरोबर 5 गुणिले 45 म्हणजेच x बरोबर 5 गुणिले 45 छेद 15 हा भागाकार प्रक्रिया पूर्ण केला असता आपल्याला 15 दिवस मिळतील. म्हणजेच हे काम 15 मजूर हे 15 दिवसात पूर्ण करतील. पुढचा भाग आहे या टॉपिक मधला आपला शेकडेवारी पर्सेंटेज. शेकडेवारी हा आपल्याला आजच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा नेहमी उच्चारला जाणारा शब्द प्रयोग आहे. शेकडेवारी म्हणजे काय? आपण जर बघितलं आपल्या SSC चा निकाल असेल तर आपल्याला अनेक वेळा विचारले जातं की तुम्हाला 10वीला किती टक्के मार्क्स होते? टक्के म्हणजेच शेकडेवारी होय. आपल्या नेहमीच्या व्यवहारात शेकडेवारी किंवा टक्के हा शब्द नेहमी येत असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यापाऱ्याला धंद्यात 50% नफा किंवा तोटा झाला असे आपण म्हणतो. ITI चा निकाल 90% लागला असेही आपण म्हणतो. कोणतीही गोष्ट 100 पैकी किती हे दर्शवणे म्हणजेच शेकडेवारी होय. शेकडेवारी दर्शवताना टक्के या चिन्हाचा
उपयोग केला जातो. शेकडेवारीत दर्शविलेल्या संख्या व्यवहारी किंवा दशांश अपूर्णांकात दर्शविता येतात. उदाहरणार्थ 40%, 40/50 बरोबर 0.4, 2/5, 5%, 5/100 बरोबर 0.05 बरोबर 1/20, 3/4 बरोबर 3/4 गुणिले 100 बरोबर 75%, 0.85 बरोबर 0.85 गुणिले 100% बरोबर 85%. कोणत्याही अपूर्णांकाला 100 ने गुणून टक्केचे चिन्ह पर्सेंटेजचे चिन्ह दिल्यास त्याचे शेकडेवारीत रूपांतर होते.